चला मित्रांनो, आता आपण चाललोय PCMC मार्केट म्हणजे पिंपरी चिंचवडचं मेन मार्केट, जिथे सर्व लोक जातात. तर चालता चालता आपल्याला एक कंपनी लागली, टाटा मोटर्स. टाटा मोटर्स कडे बघितल्यानंतर असं मनात विचार आला, आपली ही एक टाटा मोटर्स हवी. पण ते शक्य नाही, कारण तिथे आमचे योगेश भाऊ काम करतात, म्हणून ते शक्य नाही. नंतर थोडं पुढे गेल्यानंतर असं आठवलं काही योगेश भाऊलाही सोबत घ्यायला पाहिजे होती, पण ती सध्या कंपनीत कार्यरत आहेत. नंतर थोड्या वेळाने पाऊस सुरुवात झाल्यानंतर थोड थंडीगार हवा येऊ लागली. त्याच्या पुढे गेल्यानंतर एक काका आडवे गेले. काकांना आडवे गेल्यानंतर आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यानंतर PCMC म्हटल्यानंतर येळचवे लोकांची काहीच कमी नाही. कशी कमी नाही? प्रत्येक माणूस हा नियमाचं उल्लंघन करत असतो, कारण नियम तो पाळत नाही. कोणी BRT मधून चालते, कोणी भस्कन मधातच येते. तिथून गेल्यानंतर पुढे येतोय उड्डाणपूल, पिंपरीकडे जायसाठी, आणि खालीन जो जाणारा असतो तो चिंचवडला जातो रोड. तिथून चालता चालता पावसाने जोरदार मुसळधार पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर माझ्यासोबत असणारे आमचे चंदूभाऊ तर मित्रांनो, पुढे चालता चालता मूलचंद मिल आले, म्हणजेच मोरवाडी चौक. मी हप्त्यातून 2 वेळेस घरच्यांना मूलचंद मिलला घेऊन येत असतो. या चौकात खूप गर्दी असते. बघा, येळजव्यांची कमी नाही PCMC मध्ये, खूपच जास्त झालेले आहेत. आम्ही चालत असताना असं आढळून आलं, येळजव्यांची खूपच कमी नाहीये मार्केटमध्ये. पण ते सोडा, आपण महत्वाच्या कामाला आलोय, ते बघूयात. पिंपरीचा चौक म्हणजे जो साई चौक आहे, साई चौक उतरल्यानंतर झुलेलाल चौक येतो, झुलेलाल मार्केट. त्या मार्केटमध्ये आपण जाऊ. त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप लोक अक्षरशः पाठीमागे लागतात, साहेब हे घ्या, साहेब ते घ्या. डिस्काउंटची तर खूप डिस्काउंट भेटते या मार्केटमध्ये. डिस्काउंट घेतल्यानंतर असं आठवलं का खरं मेन म्हणजे डिस्काउंट नसतेच, मुळात म्हणजे फसवेगिरी असती. डिस्काउंटच्या नावाने फसवते. पुढे गेल्यानंतर आमच्या सोबत जे आलेले चंदू भाऊ, त्यांना काहीतरी कंपनीचं काम असल्या कारणामुळे ते एका ऑफिसला गेले. तर तो ऑफिस मी थोडं प्रायव्हेट ठेवतो. त्याच्यानंतर आम्ही डिलक्स मॉल समोर आलो, कारण त्यांना कपडेही शिवून घ्यायचे होते, क्वालिटी कपडे मिळते तिथे. तिथे कपडे घेतल्यानंतर आम्ही बाजूला शिवायला टाकले. मग मला घ्यायचे होते डेनिम हब मधून पॅन्ट, कारण मी तिथूनच घेत असतो. नेहमी मी तिथूनच घेत असतो, कारण मला 100-150 वाले पॅन्ट चालत नाहीत, म्हणून मी तिथून घेत असतो डेनिम हब मधून क्वालिटी. कारण यांच्या पॅन्ट्स घेतल्यानंतर माझे जे मित्र होते ते म्हणले, आम्हाला चहा पाजा, नाहीतर मग कॉफी पाजा. नंतर मग मी त्यांना कॉफी पाजली, आणि मग तिथून गेल्यानंतर चंदूभाऊ म्हटले, मी देतो पेमेंट. तर चंदूभाऊनी पेमेंट केलं. अशा प्रकारे आम्ही कॉफी पिली आणि आम्ही आमच्या मार्गाला निघालो.